शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण होळी निमित्त 2 योजनेचे पैसे जमा। मित्रांनो, होळी निमित्त राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत। मित्रांनो, यापैकी पहिली योजना आहे पीक विमा। मित्रांनो, जर तुम्ही कापूस, सोयाबीन किंवा इतर पिकांसाठी खरीप पीक विमा भरला असेल, म्हणजेच पीक विमा 2025 भरला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे। कारण खरीप 2025 करिता अग्रिम जमा करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,000 ते 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा जमा होत आहे। मित्रांनो, कुणाला 17,000 तर कुणाला 35,000 तर कुणाला 21,000 रुपये मिळत आहेत। कारण तुम्ही कोणत्या पिकासाठी पीक विमा भरला आहे त्याप्रमाणे पीक विमा रक्कम जमा होत आहे। मित्रांनो, आता दुसरी योजना पाहूया। मित्रांनो, तुम्ही नक्कीच नमोच्या 8व्या हप्त्याची वाट बघत असणार, मात्र वाट बघणं सोडून द्या, कारण नमोच्या 8व्या हप्त्याचे पैसे आज शासनाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता येणाऱ्या 4 दिवसात जमा केला जाणार आहे, अशी माहिती आता राज्य सरकारने दिलेली आहे। मग शेतकरी बांधवांनो, पावली का नाही होळी? तर मित्रांनो, या 2 योजनेचे पैसे आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे। जय जवान जय किसान।